अशी सोन्याची कंठी होती ग 30 तोळ्याची ग, अशी सोन्याची कंठी होती ग 30 तोळ्याची ग, जसा बाजूचा खडा शोभे कंठीच्या पदकात ग, जसा बाजूचा खडा शोभे कंठीच्या पदकात ग. अशा भवानी आईच्या नऊवारी साडीचा घोड ग, अशा भवानी आईच्या नऊवारी साडीचा घोड ग, अशा नऊवारी साडीला माणिक मोत्यांची किनार ग, अशा नऊवारी साडीला माणिक मोत्यांची किनार ग. अशी सोन्याची कंठी होती ग 30 तोळ्याची ग, अशी सोन्याची कंठी होती ग 30 तोळ्याची ग, जसा बाजूचा खडा शोभे कंठीच्या पदकात ग, जसा बाजूचा खडा शोभे कंठीच्या पदकात ग. अशा नऊवारी साडीवर जरीच्या काठाची चोळी ग, अशा नऊवारी साडीवर जरीच्या काठाची चोळी ग, या जरीच्या चोळीला चांदीच्या फुलांची खडी ग, या जरीच्या चोळीला चांदीच्या फुलांची खडी ग. अशी सोन्याची कंठी होती ग 30 तोळ्याची ग, अशी सोन्याची कंठी होती ग 30 तोळ्याची ग, जसा बाजूचा खडा शोभे कंठीच्या पदकात ग, जसा बाजूचा खडा शोभे कंठीच्या पदकात ग. अंबाबाईच्या करी हिरव्यागार बांगड्यांचा चुडा ग, अंबाबाईच्या करी हिरव्यागार बांगड्यांचा चुडा ग, अन पायात वाजती रुनझुन रुनझुन पैजन, अन पायात वाजती रुनझुन रुनझुन पैजन. अशी सोन्याची कंठी होती ग 30 तोळ्याची ग, अशी सोन्याची कंठी होती ग 30 तोळ्याची ग, जसा बाजूचा खडा शोभे कंठीच्या पदकात ग, जसा बाजूचा खडा शोभे कंठीच्या पदकात ग. माझ्या प्रेमळ आईला खुलून कंठी अशी शोभली ग, माझ्या प्रेमळ आईला खुलून कंठी कशी शोभली ग, अशी सोन्याची कंठी पाहून माय माझी गोड हसली ग, अशी सोन्याची कंठी पाहून माय माझी गोड हसली ग. अशी सोन्याची कंठी होती ग 30 तोळ्याची ग, अशी सोन्याची कंठी होती ग 30 तोळ्याची ग, जसा बाजूचा खडा शोभे कंठीच्या पदकात ग, जसा बाजूचा खडा शोभे कंठीच्या पदकात ग. तिने गोड हसून मोठा आशीर्वाद दिला ग, तिने गोड हसून मोठा आशीर्वाद
दिला ग. चला चला करूया नमन अंबाबाईला ग. चला चला करूया नमन अंबाबाईला ग. अशी सोन्याची कंठी होती ग 30 तोळ्याची ग. अशी सोन्याची कंठी होती ग 30 तोळ्याची ग. जसा बाजूचा खडा शोभे कंठीच्या पदकात ग. जसा बाजूचा खडा शोभे कंठीच्या पदकात ग. तिच्या आशीर्वादाने करू तिचा जय जयकार ग. तिच्या आशीर्वादाने करू तिचा जय जयकार ग. उदकार करूनी भरवू तिचा दरबार ग. उदकार करूनी भरवू तिचा दरबार ग. अशी सोन्याची कंठी होती ग 30 तोळ्याची ग. अशी सोन्याची कंठी होती ग 30 तोळ्याची ग. जसा बाजूचा खडा शोभे कंठीच्या पदकात ग. जसा बाजूचा खडा शोभे कंठीच्या पदकात ग. यावर्षी नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गा देवीचे 9 रूपाचे पूजन केले जाते. तिलाच 9-10 भक्ती असे म्हणतात. आणि हे पूजन करत असताना शक्यतोवर 9 दिवस विविध रंगाचे कपडे परिधान करूनच देवीच्या रूपाचे पूजन केले जाते. तर यंदा 2024 मध्ये ही नवरात्री 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. मग या 9 दिवसामध्ये कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे हे जाणून घेऊया. तर आधी जाणून घेऊया ते 9 रंग दिवसाचे कोणते आहे. नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे 3 ऑक्टोबर. या दिवशी पिवळा रंगाची कपडे परिधान करायची आहे. नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे 4 ऑक्टोबर. या दिवशी हिरवा रंगाची कपडे परिधान करून देवीची पूजा अर्चना करायची आहे. यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे 5 ऑक्टोबर. या दिवशी राखाडी रंगाची कपडे परिधान करायची आहे. यानंतर नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे 6 ऑक्टोबर. या दिवशी नारंगी रंगाची कपडे परिधान करून आई जगदंबेचे पूजन करायचे आहे. नवरात्रीचा 5वा दिवस म्हणजे 7 ऑक्टोबर. या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे. नवरात्रीचा 6वा दिवस म्हणजे 8 ऑक्टोबर. या दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करूनच देवीचे पूजन करायचे आहे. त्यानंतर नवरात्रीचा 7वा दिवस म्हणजे 9 ऑक्टोबर. या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीचे पूजन करायचे आहे. आणि नवरात्रीचा 8वा दिवस म्हणजे 10 ऑक्टोबर. या दिवशी गुलाबी रंगाची कपडे परिधान करून मातेचे पूजन करायचे आहे. त्यानंतर नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे 9वा दिवस 11 ऑक्टोबर. या दिवशी जांभळा रंगाचे कपडे परिधान करूनच देवीचे पूजा करायची आहे. अशा रीतीने नवरात्रीचे 9 रंग आहे. देवीचे पूजन करताना तुम्ही दिल्याप्रमाणे कपडे परिधान करून पूजन करू शकता.